याला मार पडला दोघांना। मी प्रभाग क्रमांक 18 उमेदवार आहे। इथं आमदार कोटे आणि त्यांची सासू दडपशाही करायला लागली। कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला, गरीब कार्यकर्त्याला त्या मारायला लागलेत आणि पोलिसांना सुद्धा हातीने मारायला लागलेत। आम्हाला हे कुठवर दडपशाही चालणार आहे? कुठवर यांचं राज्य येणार आहे? काय लोक असं करतात? का शासन बघत नाही? नेमका प्रकार आमदार साहेब इथं बसून मतदान टाका म्हणाले सासूला आणि 2 तास झाले। 18 मी उमेदवार आहे। मी नलिनी छगन कलबुर्गे CPM ची उमेदवार। मी 1 घंटा सांगायला त्यांना तुम्ही इथं बसू नका, आम्ही बी बसत नाही, तुम्ही बी चला, आम्ही चला। जनता ज्याला निवडेल त्याला निवडेल, पण याने अंगावर आला कोटे अंगावर येतं का? आमदार असला काय झाला? महिलांना मारायचा अधिकार दिला का त्याला? पोलिसांचं कोणी दिला अधिकार? पण मारहाण करायचा अधिकार त्यांना नाहीये। आम्हाला प्रशासनाचं एवढंच पाहिजे की न्याय मिळाला पाहिजे। असे आमदार खासदार जर गरिबांवर दडपशाही करतील तर अजिबात तक्रार वगैरे काय नोंद करणार? आता करणार आहे, नोंद करतो आता लगेच। नेमकं काय प्रकार कशामुळे? अहो त्यांनी सकाळपासून बसलेले 2 तास झाले। कमळाला टाका। आम्ही त्यांना विनंती करायला लागलो, आम्ही गरीब लोक आहे साहेब, तुम्ही उठा। आम्ही जे लोक जनता करेल ते जनता राजा मतदार देतील, तुम्ही जावा म्हणलं तर त्यांनी अंगावर आलेत। कोटे, देवेंद्र कोटे नाम बायकाचं अंगावर सोडलं का आमदार? गुंडे लोक पण सासू अंगावर येते, तिने अंगावर येते, काहीच अंगावर आले त्यांनी आणि दोघांना मारलेत त्यांनी आणि मेजर साहेबाला पण ढकला लागलेत। काही झालं तर मला बी ढकललेत त्यांनी। इकडे तुम्हाला मारलेत, नागेशला मारलेत।